नमस्कार. मी काल सांगितलं जय विजय यांची कथा. आता त्यांना श्राप दिलेला आहे सनत कुमारांनी. सनत कुमार निघून गेलेत, विष्णुदेव आलेत. विष्णुदेवांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही 7 जन्म भक्ती करा माझ्यावाली, किंवा 3 जन्म माझ्या संग दुश्मनी करा. तर त्यांनी दुश्मनी करायचं ठरविलेलं आहे. दुश्मनी करून देवाला आता ते अवतार घेऊन त्यांना मारायला येणार असं देवाने वचन दिलेलं आहे. देव ह्यांच्या दोघांचं ठरलं की आता आपल्या आपल्या कामाला लागायचं. की हे आले पृथ्वीवर, जन्म ह्यांचा झाला दितीच्या गर्भात. दिती नावाची राक्षस माता होती. दितीच्या गर्भात ह्यांचा जन्म दितीच्या पोटी, आणि दितीच्या पोटी जन्म झाला. ह्यांचं इकडं नाव हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, हे असे 2 नावं ह्यांचे, जय आणि विजयची. आता जय आणि विजय ह्यांचे दोघा जणांची नावं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हे ज्या टायमाला जन्माला आले त्या टायमाला ह्यांचं सगळे नक्षत्र खवळलेले होते. मग हे किती अवकेळ असतील बघा. देवाचे भक्त होते वर, आता इथं राक्षस झाले. सगळं नक्षत्र खवळलेले होते. हा नक्षत्र खवळलेले असल्यामुळं सगळं उतलपुतल झाली. चौकड मोठे झाले. ते लहान बाळ नाही राहिले, ते डायरेक्ट त्यांचं अवतरण झालं. ते मोठाले झाले. त्यांनी त्रास द्यायला चालू केलं लोकाला. मरणाचा त्रास लोकाला. मग हळूहळू पृथ्वीवर राज, अख्ख्या पृथ्वीवर राज केल्याच्या नंतर त्यांनी स्वर्गावर चाल केली. स्वर्गावर राज्य स्थापित केलं. त्याच्यावर इंद्राला हाकून लावलं. मग इंद्राला हाकून लावल्याच्या नंतर एक दिवस असा आला की त्यांनी पृथ्वी उचलली, त्या क्षीरसागरात नेऊन टाकली. आता क्षीरसागर हे पृथ्वीवरचं आहे. 7 समुद्र हे क्षीरसागर नाही, हे पृथ्वीवरच आहे. आता लोक डोका लावते इथंच पाणी जास्त आहे, पृथ्वी कशी बुडली, काल्पनिक कथा आहे, काही सांगते. क्षीरसागर आहे अजून एक, आणि अजून एक क्षीरसागर आहे. त्या क्षीरसागरामध्ये ह्या हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी नेऊन बुडली. पृथ्वी नेऊन बुडली. तर देवाला अवतार घ्यावा लागला, दुसरा अवतार. त्याचं नाव आहे वरा अवतार. वरा म्हणजे डुक्कर. आता डुकराचा अवतार घेतला देवाने. आता डुक्करच पाण्यात जाऊ शकते ना, बाकीचे दुसरे कोणता प्राणी पाण्यात राहू शकत नाही. मासा राहील पण त्याला आणता येणार नाही पृथ्वी. मत्स्य अवतार आदेवल बी घेतला होता, पण आता हे दुसरा अवतार आहे की ते वरा अवतार घ्यावा लागला देवाला. वरा अवतार घेतला देवानी. ती पृथ्वी अशी, त्या दात असते असे, त्या दातावर पृथ्वी आणली वर. ती स्थापित केली एका जागा शेषनागाच्या डोक्यावर. आणि स्थापित केल्याच्या नंतर मग हिरण्याक्ष, तो जो होता राक्षस, हिरण्याक्षचा वध केला देवाने. त्याला मुक्त केलं. ज्याला मुक्त केलं त्याच्यावाला एक जन्म झाला. पण आता एवढ्यावर थांबलं नाही. ते अजून हिरण्यकश्यपूचे कारनामे राहिले होते. आता हिरण्यकश्यपूचे कारनामे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत राम राम.